ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अस्मिता ज्यावेळी सायलीला पाडण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी नेमकं पूर्णाची आणि कल्पनाने अस्मिताला पाहिलेलं असतं. अस्मिताने सायलीच्या बाबतीत जे काही केलेलं असतं त्यामुळे पूर्णाची आणि कल्पनाचा रागाचा पारा खूपच चढलेला असतो आणि त्याचवेळी अस्मिता स्वतःच्या तोंडून आता खोट्या रिपोर्टचं सत्य बाहेर काढणार असते. इकडे अस्मिताने स्वतःहूनच सायलीला पाडण्याचा डाव रचलेला असतो जेणेकरून सायलीला सर्वांसमोर बदनाम करायचं असतं. ती खोटारडी आहे आणि खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करते असं सर्वांसमोर दाखवून द्यायचं असतं. परंतु देवयाईच्या चमत्काराने ऐनवेळी कल्पना आणि पूर्णाजीने तिथे आल्यामुळे अस्मिताचा तो डाव फसलेला असतो. परंतु त्याचबरोबर अस्मिताने तन्वीसोबत मिळून जे काही प्लॅनिंग रचलेलं असतं, अस्मिता आणि प्रियाने कसं खोटं रिपोर्ट बनवून सायलीच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक रचलं होतं ते सर्व काही आता अस्मिताच्या तोंडून तिथून निघतं आणि त्याचवेळी कल्पना आणि पूर्णाजीच्या रागाचा पारा चढलेलाच असतो आणि कल्पना आता तिथून अस्मिताला घराच्या बाहेर हकलून देणार असते. इथे आता पूर्णाजीने सायलीला कोणतंही काम सांगितलेलं नसतं. ते सर्व काही प्लॅनिंग अस्मिताचंच असतं आणि उगाचच अस्मिताने पूर्णाजीच्या नावाने सायलीसाठी चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीत सांगितलेलं असतं की कणकेची मळायची आहे आणि त्याचं उकड काढायचं आहे आणि ती कणिक नेमकी वरती असते. आणि त्याचवेळी इकडे आता अस्मिता वाट पाहत बसलेली असते कधी एकदा मी सायलीला वरून खाली पाडते त्याची आणि सायली पडली तर सर्वांसमोर अस्मिताला कांगावा करता येईल की सायलीकडे कोणतीही बाळाची गुड न्यूज नाही, ही उगाचच खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करते आहे. इकडे आता सायली तो कणकेचा डबा काढण्यासाठी पिठाचा डबा काढण्यासाठी वरती चढलेले असते. नेमकी अस्मिता तिथे येते आणि परंतु मूर्ख अस्मिताला माहितीच नसतं की तिचा प्लॅन पूर्णपणे तिच्यावरच उलटणार असतो. आणि त्याचवेळी ज्यावेळी सायली तो डबा काढणार इतक्यात खालून अस्मिता तो स्टूल काढण्याचा प्रयत्न करते आणि तिला फक्त कांगावं करायचं असतं आणि सायलीचे खोटं नाटक बाहेर काढायचं असतं. परंतु ऐनवेळी देवयाईच्या कृपेने तिथे नेमकी कल्पनाची एंट्री होते आणि कल्पना जोरातच अस्मिताला ओरडते. त्याचवेळी अस्मिता घाबरते आणि तिकडे कल्पनाला म्हणायला लागते की मॉम, काही नाही, सायली पडत होती आणि मी तिला सावरायला गेले होते. त्याचवेळी कल्पना अस्मितावर ओरडते आणि अस्मिताला खेचतच बाहेर आणते आणि म्हणते, तू काय करत होतीस ते मी पाहिलं आहे. तू मुद्दाम सायलीला पाडण्याचा प्रयत्न करत होतीस ना. आणि सायलीकडून सांडलेलं सर्व काही पीठ आता सायली भरत असते आणि त्याचवेळी नेमका अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो आणि काय झालं तेव्हा तो विचारतो. तर अस्मिता आता मुद्दाम म्हणत असते की नाही, मी सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कल्पना म्हणते, नाही अर्जुन, ही ना नक्कीच सायलीला पाडण्याचा प्रयत्न करत होती कारण मी सर्व काही पाहिलं आहे. त्याचवेळी अर्जुनच्या रागाचा पारा सुद्धा चढलेला असतो आणि तिथे नेमकी पूर्णाची सुद्धा आलेली असते आणि कल्पना म्हणत असते, पूर्णाई, तुम्ही सुद्धा पाहिलं ना, तुम्ही सुद्धा इकडे येत होत्या आणि तुम्ही सुद्धा ओरडल्या होता ना की सायली पडत होती आणि अस्मिताच तिला पाडण्याचा प्रयत्न करत होती. कल्पना म्हणते, सायली तू सांग अस्मिताने स्टूल ओढला होता की नव्हता. तेव्हा सायली म्हणते, आई मला माहिती नाही, परंतु मी ज्यावेळी पडत होते ना त्यावेळी मला असं वाटलं की स्टूल हलतोय आणि ज्यावेळी मी पडत होते तेव्हा तर अस्मिता ताईने मला सावरलं होतं. मध्ये काय घडलं होतं ते मला माहीत नाही, मी वरती चढले होते. कल्पना आता अस्मितावरती खूपच चिडलेली असते आणि तिला म्हणायला लागते की तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललं होतं हे मला चांगलंच कळलंय अस्मिता. अगं सायली गुड न्यूज देणार होती, सुभेदारांच्या घराण्याला वारस देणार होती, ही गोष्ट तुला बघवत नाही ना. आधीच तू सायलीवरती एवढी जळतेस. सायली अजिबात तुला आवडत नाही, तिचा स्वभाव तुला आवडत नाही आणि म्हणून मुद्दाम हे सर्व काही करण्याचा तू प्लॅन रचला होतास ना. खरं बोल, नाहीतर. असं म्हटल्यानंतर तिथे आता अस्मिता मान खाली घालते. कल्पनाच्या रागाचा पारा इतका चढलेला असतो की आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा मध्ये काय बोलावं तेच समजत नसतं. त्याचवेळी अस्मिता म्हणते, माझा अजिबात हा हेतू नव्हता, उलट मी सायलीला सावरलं होतं आणि सायली पडत होती तेव्हा मी सावरलं, तिलाच विचार ना. आणि मम्मा, प्रत्येक वेळेस काय गं, हिच्यासाठी तू मला भांडत असते, हिच्यासाठी तू मला बोलत असते. खरं तर ना तुझं हिच्यावरतीच जास्त प्रेम आहे. खरं तर माझी मम्मा आहे की नाही ते सुद्धा मला माहिती नाही. मला ना असं वाटतं कधी कधी की तुझ्यासारखी मम्मा कोणालाही भेटू नये, उलट तुझ्यासारखी सासू सगळ्यांना मिळावी. कारण तू फक्त सासूची माया चांगली त्या सायलीला देते, परंतु माझी मम्मा कधीही बनण्याचा का प्रयत्न करत नाही, कधी कधी मला समजून घेण्याचा तू का प्रयत्न करत नाहीस. अस्मिता उलटच आता कल्पनाला सुनवायला लागलेली असते कारण तिने जो काही सायलीच्या विरोधात प्लॅन रचलेला असतो तो तिला झाकून ठेवायचा असतो
आणि तिचा तो कसलाही हेतू नव्हता हे सिद्ध करायचं असतं. इतक्यात तिथे विमल आलेली असते आणि विमल आता सायलीची खूपच काळजी करायला लागलेली असते. तिला म्हणते की सायलीताई, तुम्हाला काही झालं नाही ना, कुठे लागलं तर नाही ना? विमल खूपच घाबरलेली असते. तेव्हा सायली म्हणते, नाही विमलताई, मी ठीक आहे. ऐनवेळी अस्मिताताई आल्या म्हणून मी वाचले. तेव्हा कल्पनाला मुद्दाम अस्मिता म्हणते, पाहिलंच मम्मा, तुझी लाडकी सूनसुद्धा म्हणते की माझ्यामुळे ती वाचले आणि उलट तू मलाच बोर लावतेस. असं म्हणून अस्मिता आता डायनिंग टेबलवरती बसलेले असते आणि आता विमल आता सायलीला म्हणत असते की तुम्ही बाळाची नीट काळजी घ्या. तेव्हा इकडे अस्मिताच्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात की ज्यामुळे अर्जुन आता सर्व कारस्थानामागे कोण आहे हे समजतं. आणि अस्मिता नेमकं म्हणते की हिच्याकडे असले गुड न्यूजच नाही आहे, त्यामुळे तर ही आता अशी बोलते. असती तर तिने काहीतरी रिॲक्ट केलं असतं ना. तेव्हाच इकडे अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो आणि कारस्थानामागचं सर्व खेळ करणारं कोण आहे हे आता अर्जुनच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. तर तिथून आता अर्जुन खालती आलेला असतो आणि तो म्हणत असतो, सायलीला मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु सायली अर्जुनला सांगत असते, राहू देत सर, मी सर्व काही करते. विमलसुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर कल्पना आता सायलीला तिथे चेअरवरती बसायला सांगते आणि विमल सायलीसाठी खायला घेऊन येते. सायली जराशी घाबरलेली असते. तर इतक्यातच पूर्णाची तिथे म्हणायला लागते, अस्मिता, तुझं काय चाललंय हे? अगं, मी प्रतिमेला इतकं मोठं वचन दिलं होतं तरी मी पाळू शकले नाही आणि म्हणूनच मी शांत आहे. परंतु या घरात ही मुलगी आली म्हणून काय झालं? शेवटी आपल्या घराण्याचा वारस तिच्या पोटामध्ये आहे ना, आणि तू असली खेळ करतेस का घरात? अगं, तिला काही झालं असतं तर आपल्या घरात येणाऱ्या बाळाचं नुकसान होणार होतं ना. एवढी साधी अक्कल नाही का तुला? तेव्हा तिथे आता अस्मिता म्हणत असते की आड्यात नाही तरी त्या विहिरीत कुठून येणार? आता अस्मिताला नेमकं काय बोलायचं असतं ते कोणालाच समजत नसतं आणि कल्पना म्हणत असते, अस्मिता, जरा तरी लाज असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये निघून जा. खरं तर ना मला तुझा खूपच राग यायला लागलाय. खरं तर ना मला तुला थोबाडीत मारावीशी वाटते. परंतु मी माझा राग कंट्रोलमध्ये केला आहे. तोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये निघून जा. आता चिडलेल्या कल्पनाला अर्जुन शांत करत असतो. तर तिकडे आता सायलीच्या पायाला लागल्यामुळे सायली जराशी कळवळत असते. तेव्हा कल्पना सायलीची खूपच काळजी करायला लागलेली असते. सायली म्हणते, नाही आई, एवढं काही नाही, जरासं पायाला लागलं आहे, मी नंतर तेल लावते. परंतु कल्पना म्हणत असते, परंतु सायली नको म्हणते. त्यानंतर अस्मिता खूपच चिडलेली असते आणि म्हणते, करा करा, तुमच्या सुनेचेच लाड करा. शेवटी काय, मी या घरात परकीच आहे ना. कायमच तुम्ही ही आल्यापासून मला घरामध्ये परक्याचीच वागणूक दिली आहे. आणि मम्मा तर काय, मला तिला स्वतःची मुलगीसुद्धा समोर आहे हे सुद्धा सुनेच्या पुढे दिसतच नाही आहे. तेव्हा सायली समजावण्याचा प्रयत्न करते अस्मिताला की अस्मिताताई, असं काहीही नाही आहे व उलट तुम्ही आता आला नसतात ना, खरंच मी खाली पडले असते. खरंच तुमचे मी आभार मानते. परंतु तुम्ही आईंना काही बोलू नका. तेव्हा अस्मिता म्हणते, तुझे आभार पण नको आणि तू पण नको, दोघी खड्ड्यात जा, म्हणून अस्मिता रागानेच तिथून निघून गेलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते, या अस्मिताला ना कधी काही बोलत असते ही. त्याचवेळी अर्जुनला बरोबर लक्षात आलेलं असतं की कारस्थानाच्या मागे नेमकं कोण आहे. तर आता अर्जुन नेमका खोटे रिपोर्ट बनवून सायली प्रेग्नेंट असल्याचं सत्य सुभेदारांच्या समोर घेऊन येणारं कोण आहे, हे सत्य कसं शोधून काढणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.